चला, नमस्कार. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या सर्वज्ञ हिलिंग सेंटरमध्ये. आणि आपण सर्वजण आहात म्हणूनच हे आपण सुरू केलेलं 5 दिवसाचं जे वर्कशॉप आहे ते सुरळीत चालू आहे. त्यासाठी मी आपले धन्यवाद देते. आणि काल मी सांगितलं होतं ओरा म्हणजे काय. तर काल कोणी प्रॅक्टिकल केलं असेल, नसेल केलं, परत मी एकदा सांगते की आपलं ओरा कसं काम करत असते. आणि ओरा काम करत असताना आपल्याला काय काय फील होते हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळालं. काल ज्यांनी कोणी केलंय का ओरा चेक केलाय का कोणी? येस, कोणीच नाही केलंय? बरं, ठीक आहे. परत आज सांगते की काल प्रिया मामी नव्हत्या, त्यांना थोडंसं समजलं पाहिजे म्हणून ओराविषयी बिलकुल 5 मिनिटं मी एक्सप्लेन करते की जसं आपलं हे शरीर आहे. येस, आपलं हे शरीर आहे, शरीराच्या भोवती एक आपल्याला एक वलय तयार होते. वलय तयार होते ते अंश स्वरूपात असते. जसं आपण म्हणतो की महान पुरुषाच्या मागे किंवा आपलं जे देवता असतात त्यांच्या मागे एक आपल्याला एक चक्र दिसतं. दिसतं की नसतं दिसते? दिसते ना? ते चक्र दिसते. ते चक्र दिसत असताना आपण काय म्हणतो की त्यांचा ओरा किती स्ट्रॉंग आहे. ज्यांच्या भोवताली एक चक्र फिरत असते, व्हाईट कलरचं वलय तयार होते, त्या वलयालाच काय म्हणतात? आभामंडळ किंवा ओरा म्हणत असतात. तर प्रत्येकाचा ओरा असतो आणि ओरा हा जास्तीत जास्त जेव्हा व्हाईट कलरचा एकदम त्यांच्या पाठीमागे असा प्रकाश जेव्हा दिसतो, तो एक स्पिरिच्युअल ओरा असतो, स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी असते. श्रीकृष्ण असेल, श्रीराम असेल, भगवान गौतम बुद्ध असेल, जे जे आपल्या धर्तीवर होऊन गेले ते लोक एक महान व्यक्ती होते आणि त्यांच्या बाजूला ओरा तयार व्हायचा. आपल्याला पण ओरा असतो, पण तो ओरा आपला खूप कमी प्रमाणात दिसत असतो. खूप कमी प्रमाणात दिसत असतो. आणि जसं सजीवांना जसं हे असते की एक ओरा असतो, तसंच निर्जीवांना पण ओरा असतो. म्हणजेच काय असते की सपोज मी काल तुम्हाला डॉट काढून दाखवला होता, आज पण मी थोडंसं तुम्हाला प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. त्यासाठी मी डॉट काढलेला आहे आणि पेनाचं पण मी तुम्हाला दाखवणार आहे. मी अजून वाटल्यास स्लाइड सुरू करते. येस, आणि तुम्हाला दाखवते मी की ओरा कशा प्रकारे काम करते. काल आता कोणी केलं नाही म्हणता, पण केलं असतं तर तुम्हाला तुमचा ओरा कळला असता निश्चितच. आणि नाही कळला तरी काही फरक नाही पडत. आज आपण त्याचं प्रॅक्टिकल पण बघणार आहोत. आता हा बघा, डॉट दिसतो, डॉट दिसतो. त्या डॉटच्या भोवताल तुम्हाला एक वलय तयार दिसत असेल. मी सावलीबद्दल म्हणत नाहीये, त्याच्या भोवताल एक व्हाईट कलरचं वलय दिसतंय. दिसतंय? एक प्रकाश दिसतोय का? दिसतोय का? यस, दिसत आहे ना. आणि मी रिक्वेस्ट करेन ज्यांचे ज्यांचे सुद्धा हे बंद आहे कॅमेरा, त्यांनी ऑन केला तर त्यांना निश्चितच माझ्याचा फायदा होणार. आणि हा ओरा बघा तुम्ही, तुम्हाला कसा दिसते? दिसतोय? ओके, आता मी हा ठीक आहे, मी आता इथे पेन ठेवते. पेनाचं बघा, पेनाचं दिसतोय का? एक व्हाईट कलरचे बारीक रेष दिसते. नॉट अबाउट शॅडो. मी बोलते फक्त त्याच्या बिलकुल बारीक एक रेष दिसत असेल, लाईट या साईडला दिसते. हो, दिसते बघा. आणि हा प्रयोग तुम्हाला घरी करून बघायचा आहे. हा हे जादूचं पेन नाही आहे किंवा जादूचा डॉट नाही आहे, हे तुम्हाला स्वतःला घरी करायचं आहे. ठीक आहे, ओके. तर ह्या असा ओरा असतो. आणि हे असताना आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय फरक पडतो? आपल्या जीवनामध्ये मी तुम्हाला काय म्हटलं की आपली आजी, आई आपली जेव्हा दृष्ट काढायची, तर त्या लोक का बरं दृष्ट काढायची? त्यांना माहित होतं की आपण बाहेर गेलो तर बाहेरून कोणी आपण आल्यानंतर त्यांच्या अंगावरून मीठ मोहरी ओवाळायची आणि ते चुलीमध्ये टाकून द्यायची. म्हणजेच काय वाटायचं त्यांना की ही बाहेर गेली आहे तर हिला कोणाच्या तरी नजर लागली असेल. येस. आणि आज आपण काय म्हणतो की मला वीक वाटते. आज आपण विदेशात जेव्हा हे शब्द गेले, विदेशात जेव्हा शब्द
त्यांना ओरा म्हणजेच आभा मंडळ. आभा मंडळ म्हणतो आणि आपलं ते वलय असते त्याला म्हणतो नाही. आता जेव्हा विदेशातून कुठलीही गोष्ट येते त्याचा आपण स्वीकार करत असतो आणि ह्याच आता आपण जेव्हा आपली आजी करायची, आई करायची, त्याला आपण अंधश्रद्धा म्हणायचं. ठीक आहे, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? काल जे स्टुडंट होते त्यांना इथपर्यंत कळलंच असेल. ओके, आता ह्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणाकोणाला बाहेर गेल्यानंतर इनइझी होतं की बाहेर गेलं आणि मग मला खूप अस्वस्थ वाटते आणि आता मला घरी आल्यानंतर खूप असं बेचैन होते. घरी आल्याबरोबर बेचैनची जी अवस्था असते त्याची कोणाला वाटते? बाहेर गेला होते कधी 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 होते. मग विचार केला का बरं? विचार केला का बरं होते बाबा? विकनेस वाटते? विकनेस वाटते ना? वाटते. मग का बरं विचार केला का तुम्ही? का बरं असं वाटत असेल? हा, तर का बरं वाटतं? हा, विचार केला. आता विचार करा की आपल्या ज्या शरीराच्या पोटात एक अदृश्य स्वरूपात जे आभा मंडळ आहे, एक वलय तयार झालं आहे. त्या वलयाला जेव्हा ती बॅड एनर्जी टच करते, जसं मी काल सांगितलं की मी काल सांगता माझा आपला व्हिडिओ संपून गेला होता, त्यामुळे मी काल सांगितलं नाही. फॉर एक्झाम्पल मी जेव्हा ऑफिसमध्ये किंवा मी कुठे गेली तर एखादी बॅड एनर्जी व माझा जो कोणी व्यक्ती ज्या कोणा व्यक्ती माझ्या त्या व्यक्तीच्या मनात काही राग असेल, द्वेष असेल किंवा काही असेल एव्हरीथिंग, तर मी जेव्हा बाहेर गेली तर मला ती एनर्जी ती माझ्याकडे जेव्हा पाहिलं आणि मला असं जाणवायला लागलं की माझ्याबद्दल वाईट विचार करत आहे, कारण की मी रेखीमध्ये आली होती. आता बरेचदा असं होते किंवा रेखीमध्ये यायच्या आधी असं बरेचदा व्हायचं की कोणतरी आपल्याबद्दल निगेटिव्ह थिंकिंग करत आहे. त्याचा जो मनातले विचार मनापर्यंत पोहोचायचे. मग मला माझं शरीर अक्षरशः हे शोल्डर पेन व्हायला लागलं, हार्ट मध्ये असं एकदम वेगळंच व्हायला लागलं. मी तेव्हा माझ्या फ्रेंडला म्हटलं की मला खूप अस्वस्थ वाटतंय, आत्ताच्या आता मला घरी जायचंय. मी जेव्हा घरी आली, घरी मिठाच्या पाण्याने आंघोळ केली, त्यानंतर माझा ओरा क्लिन्झिंग झाला. ही अंधश्रद्धा नाही आहे, अंधश्रद्धा अजिबात नाहीये. हे आहे, फॅक्ट आहे. कारण की होते प्रत्येकाच्या. आता इथे संगीता मॅडमने आळस दिला, खूप मोठी जांभई दिली. ती जांभई दिली ते त्याचे काय होत असते की सपोज आपल्या घरी एखादी निगेटिव्ह एनर्जी आली, एखाद्या व्यक्ती आला आपल्याकडे आणि ती बोलत असताना समजा आपल्याला ती जांभई दिली, ती जांभई आपल्याला पहिले येते. एखाद्या व्यक्तीने जांभई दिली तर ती जांभई आपल्याला येते. का बरं येते? कारण तेच आहे की तिचाच ओरा आपल्या ओराला टच करत असतो. कालच सांगितलं मला 2 व्हॉलंटियर पाहिजे होते की ज्यांनी आपला ओरा चेक करायला पाहिजे. दोघं जण व्यक्ती पाहिजे, ज्यांच्याकडे 2 व्यक्ती असेल. आहात का कोणी 2 व्यक्ती? शोधा कोणीतरी. कोणाच्याच घरी 2 व्यक्ती नाही? तुमचा फोटो नाही, व्हिडिओ ऑन करा प्लीज. 2 व्यक्ती आहे त्यांनी हंस तुझ्याकडे कोणी? हंस आपल्याकडे कोणी आहेत का? नाहीये. तुझी मुलगी नाही का? ती फक्त उभं राहायचंय आणि तिच्याजवळ तू जायचा, फक्त असं हात असून फक्त असं जवळ जायचंय. ती एनर्जी चेक करायची आपल्याला. फील होत आहे का ते बघायचंय तुम्हाला. तुम्ही नसेल तर घरी असल्या आहे का? बरं ठीक आहे. तुम्ही आपल्या घरी प्रयोग करून बघा. हे काही जादूटोना नाहीये, तर फक्त एक हे असते की आपल्याला खरंच ती एनर्जी, हे सायन्स आहे, खरंच एनर्जी आहे का? कारण की मी कालच सांगितलं आपल्या पामचक्रामध्ये, आपल्या ह्या चक्रामध्ये एनर्जी असतात आणि एनर्जी कसं असतात. काल आपले दोन्ही हात घासा, एकमेकाला घासा, जोराने घासा आणि घासल्यानंतर तुम्ही बघा तुमच्या हातावर असं ठेवून बघा. तिथून हीट निघते तुमच्या हातातून. हातातून हीट निघत आहे. तिथपर्यंत पोहोचत आहे. वाटते थोडं? बरं, थोडं वाटेल. जेव्हा तुम्ही शक्तिपात ग्रहण करणार तेव्हा ते तुम्हाला एनर्जी पूर्णपणे जाणवणार. आणि म्हणजेच काय की आपल्या शरीरामध्ये सगळं काही असतं, पण आपण त्याचा उपयोग किती करतो. आता मी म्हटलं होतं काल 7 चक्राबद्दल बोलली होती की आपण 7 चक्राविषयी बोलूया. आणि 7 चक्र म्हणजेच आपल्या शरीरात असलेले 7 चक्र, त्याच्याच
प्रकारे आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये 114 चक्र असतात, छोटे मोठे स्वरूपात असतात, पण मेन जे चक्र आहे ते 7 चक्र आहे. आणि हे 7 चक्र जेव्हा ब्लॉक होत असतात तेव्हा आपल्या शारीरिक व्याधी होत असतात, मानसिक व्याधी होत असतात. आणि ह्या व्याधी झाल्यानंतर आपल्याला कळत नाही की नेमकं मला काय होतं ते. ज्यांना कळतं की माझ्या शरीरात 7 चक्र आहे, इट्स ओके, त्यांना माहित असते की नाही मला काहीतरी शरीरात इम्बॅलन्स झालाय बा. बट ज्यांना माहित नसतं की माझं शरीर का बरं दुखते, तर त्या व्यक्तींना काय वाटते की नाही माझं काही शारीरिक दुखणं असेल आणि इझी होऊन जाते. पण हे केव्हा होते, जेव्हा तुमचा ओरा वीक होतो. वीक झाल्यानंतर जे वीक झाल्यानंतर ते पूर्ण शरीरामध्ये जे 7 चक्र असतात त्या 7 चक्राला ती एनर्जी ब्लॉक करते. ब्लॉक केल्यानंतर काय होत असते की तुमचं रूट चक्र असेल, आज्ञा चक्र असेल, हार्ट चक्र असेल, सहस्त्र चक्र असेल, जेवढं काही कुठले चक्र, जसं तुमचं पोट दुखत असेल तर मणिपूर चक्र ब्लॉकेज आहे. तुमचं रूट चक्र समजा तिथे अटॅक केला असेल, ब्लॉकेजेस झाले असेल, तर तुम्हाला किडनीशी संबंधित प्रॉब्लेम होणार. त्यानंतर त्यानंतर तुम्हाला युरिन संबंधित प्रॉब्लेम होणार. हे कशामुळे होत असतात की आपले चक्र ब्लॉकेजेस झाले. मी तुम्हाला आता चक्रांची इमेजेस दाखवते, 1 सेकंड. हे तुम्हाला दिसत आहे की आपल्याला हे चक्र दिसतात. दिसतात 7 चक्र. येस, 7 चक्र दिसत आहे. आपल्याला खालपासून आपल्याला चक्र हे करायचं आहे. पहिलं आपलं चक्र आहे, आपल्याला खालपासून बघायचं आहे. रेड चक्र दिसतोय त्याला रूट चक्र म्हणतात. याला रूट चक्रालाच म्हणतात मूलाधार चक्र. त्याच्यानंतर तुम्हाला सेकंड चक्र दिसत आहे ऑरेंज कलरचं, याला सर्कल चक्र म्हणतात, म्हणजे स्वादिष्टान चक्र असतात हा. त्याच्यानंतर दिसतंय सोलर प्लेक्सस चक्र म्हणजेच मणिपूर चक्र. आता त्यानंतर दिसते तुम्हाला हार्ट चक्र, त्याच्यानंतर दिसतंय थ्रोट चक्र, त्याच्यानंतर दिसतंय थर्ड आय चक्र म्हणजे अनाहत चक्र आणि क्राउन चक्र. आता रूट चक्राविषयी तुम्हाला बोलते मी. जेव्हा आता इथे तुम्हाला ही माणसाची इमेज दिसते दिसते इथे आपले चक्र असतात, हे चक्र असतात. आता हे चक्र कसे बॅलन्स होतात, कसे इनबॅलन्स होतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. जसं आता तुम्हाला रूट चक्र दिसते, लाल कलरचं चक्र दिसत आहे. येस, लाल कलरचं चक्र दिसतो, हा रूट चक्र आहे. यालाच म्हणतात मूलाधार चक्र. मूलाधार चक्र हा आपल्या रीढच्या हड्डीमध्ये, आपल्या रीढमध्ये जिथे आपलं माकड हाड असतं तिथं पुरुषांचं असतं, आणि स्त्रियांचं आपलं जे अंडाशय असतं दोन्ही अंडाशयाच्या मध्यंतरी हे आपलं रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र असतात. त्यानंतर सर्कल चक्र म्हणजे स्वादिष्टान चक्र जे आहे तो तुम्हाला दिसतोय. तुम्हाला नाभीच्या खाली 3 बोट खाली तो चक्र दिसते आहे. त्यानंतर याचा रंग आहे ऑरेंज कलरचा. मणिपूर मूलाधार चक्राचा रंग आहे रेड कलरचा. स्वादिष्टान चक्राचा रंग आहे ऑरेंज कलरचा. मणिपूर चक्र हा जो मणिपूर चक्र आहे हा करतात भौतिक जीवनाशी संबंधित असते, भौतिक जीवनासोबत संबंधित असते. हा असते नाभीच्या 3 बोट वरती. आणि स्वादिष्टान चक्र जो असतो हा 3 बोट खाली असतो, हा ऑरेंज कलरचा असतो. आणि हा सपोज इनबॅलन्स झाला तर आपल्याला पोटाचे विकार आणि किडनीचे विकार, इतर विकार होऊ शकतात. आणि मुलात मणिपूर चक्र आहे हा भौतिक संबंधाशी रिलेटेड आहे. ज्या सुद्धा आपलं जीवन जगत असताना पैशाची अडचण येत असते किंवा कुठली अडचण येत असते किंवा आपल्याला पोटासंबंधी जेव्हा विकार होत असतात तेव्हा आपलं मणिपूर चक्र ब्लॉकेज आहे असं समजायचं. हार्ट चक्र जे दिसते ते आपल्या हृदयात आहे, त्याचा कलर आहे ग्रीन कलर आहे. आणि हा समजा ब्लॉकेजेस झाला तर समजायचं तुम्हाला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होत असतो आणि याचा रंग आहे ग्रीन कलरचा. त्याच्यानंतर थ्रोट चक्र दिसतोय, हा थ्रोट चक्र तुमच्या घशामध्ये असते. याला समजा ब्लॉकेजेस झालं तर तुम्हाला थायरॉइडचे प्रॉब्लेम होत असतात. जसं की आपल्या भावना आपण कधी कधी बोलू शकत नाही आणि त्या बोलू न शकल्यामुळे आपल्या अनेक अनेक भावना तिथे दाटून असतात. त्याच्यामुळे बरेचसे लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, त्यानंतर टॉन्सिलचा प्रॉब्लेम असतो. ह्याच कारणामुळे त्यांचं
हा होत असतो, प्रॉब्लेम येत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला थर्ड आय चक्र दिसतो. थर्ड आय चक्र तुमच्या दोन्ही डोळ्यांच्या मध्यंतरी असतो. याचा कलर जांभळा आहे. त्यानंतर क्राउन चक्र. क्राउन चक्र असतो तुमच्या टाळूच्या मध्ये. आता थर्ड आय चक्र हा आपला काही ओपन झालेला नाहीये. पण त्यांचे ब्लॉकेज पूर्ण असेल तर जास्तीत जास्त त्यांना मायग्रेनचा त्रास होत असतो आणि जास्तीत जास्त त्यांना झोप कमी येत असते. त्यानंतर क्राउन चक्र सपोज ब्लॉक असला तर त्यांना कुठलाही रोग जास्त सतावतो, जास्त विचार करतात ते लोक आणि सतत निगेटिव्ह बोलत असतात. त्यांच्यामुळे आपण चक्राचं का बरं मेडिटेशन करणं गरजेचं आहे आणि हे चक्रांना प्रत्येक चक्रांना तिथे त्यांनी मंत्र सुद्धा दिला आहे. जसं मणिपूर चक्राचा रंग लाल आहे, त्याचा लम. त्याच्यानंतर आपला जो दुसरा दिसतोय हे स्वादिष्टान चक्राचा रंग कलर आहे ऑरेंज आणि त्याचं मंत्र आहे वम. त्याच्यानंतर आहे आपलं मणिपूर चक्र, याचा रंग आहे येलो कलर आणि त्याचं मंत्र आहे रम. आणि अनाहत चक्राचा रंग आहे हिरवा, त्याचा मंत्र आहे यम. त्याच्यानंतर विशुद्धी चक्र म्हणजे थ्रोट चक्र, याचा कलर आहे आकाशी कलर आणि याचं मंत्र आहे हम. आणि आपला थर्ड चक्र जो आहे त्याचा रंग आहे जांभळा आणि त्यांचा ओम. आणि तुम्हाला दिसते आहे क्राउन चक्र, याचा रंग आहे आपल्याला जांभळा कलर दिसतो आहे. असं याचे कलर्स आहेत आणि हे कलर्स आपल्याला दिसत नाही आणि अनएझिबल असतात, म्हणजे आपल्या अदृश्य स्वरूपात असतात. पण याचा आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम होत असतो. जे सुद्धा लोक ध्यानी लोक आपला असतात, मेडिटेशन करत असतात. मेडिटेशन करत असताना त्यांच्या जीवनामध्ये हे चक्र, ज्यांचे चक्र चांगले असतात त्या लोकांना कुठलाच प्रॉब्लेम जाणवत नाही, कुठलाच प्रॉब्लेम जाणवत नाही. आता मला सांगा की आपल्या शरीरामध्ये आपण चक्र नाही, चक्र पाहिले नाहीये. मग तुम्ही म्हणाल ताई चक्राविषयी बोलला, मग चक्राविषयी बोललात तर चक्र दिसत नाही. मग दिसत नाही आणि संपूर्ण शरीर जरी कापलं तरी आपल्याला चक्र दिसणार नाही. बट ते चक्र अदृश्य स्वरूपात असतात. जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा ते कळी स्वरूपात असते. माझा आवाज येतोय का? येत आहे ना? ओके. कळी स्वरूपात असतो, तो पूर्ण बंद असतो. जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा कळी स्वरूपात असतो आणि जसं त्याचा विकास होत असतो त्याचं ते कमळ फुलत जाते. कमळाच्या आकारामध्ये ते चक्र फुलत असतात. ज्यांचे सगळ्यांचे जेव्हा चक्र फुलतात म्हणजे सातही चक्र जेव्हा ऍक्टिव्ह असतात तो ज्ञानी पुरुष असतो. आपण सर्वसामान्य माणसं, आपले सातही चक्र नाही आहे, पण ज्यांचे सपोज मूलाधार चक्र ऍक्टिव्ह आहे तर ते व्यक्ती खूप ऍक्टिव्ह असते, जीवनामध्ये खूप ऍक्टिव्ह असते. ज्यांचं रूट चक्र इनबॅलन्स आहे तो व्यक्ती जसं टाळाटाळ करतो कामाला की जाऊ दे आता करत का, मी नंतर करेल, अशा प्रकारे अनेक व्यक्ती करत असतात. आता कोणाकोणाचं समजून जायचं की माझं समजा रूट चक्र इनबॅलन्स आहे तर समजून जायचं काय आहे आणि ह्या चक्रावरून आपण स्वभाव पण ओळखू शकतो. ज्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला ओळखायचा आहे त्या व्यक्तीचा समजून जायचं की एखादा व्यक्ती खूप रागीट आहे, एखादा व्यक्ती खूप रागीट आहे तर त्याचं समजून जायचं की याचं चक्र इनबॅलन्स आहे. मग आता काय करायचं, तो रागीट आहे, जसं आता तो चक्र इनबॅलन्स असल्यावर काय होतं, तो व्यक्तीच्या भावना बोलू शकत नाही, तो आपल्या बोलू शकत नाही. तो बोलू शकत नसल्यामुळे प्रॉब्लेम होत असतो. आपल्या भावना व्यक्त करायला शिका. मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिली होती की आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या. तर आपल्या भावना जास्तीत जास्त सपोज कोणाचा राग आला असेल, आपल्या मनातल्या काही भावना आल्या असेल, त्या भावना पूर्ण पेपरवर लिहायचं आहे, पेपर फाडायचा आहे, तो जाळून टाकायचा आहे. ही ऍक्टिव्हिटी मी सगळ्या माझ्या प्रिय मैत्रिणीला सांगितली होती आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनी ती ऍक्टिव्हिटी केली असेल हे निश्चितच. सो एवढंच म्हणणार आहे की उद्यापासून आपल्याला स्वतःवर काम करायचं आहे. तर कोण कोण तयार आहात? माझे जुने स्टुडंट तर तयारच आहात, पण नवीन स्टुडंट कोण कोण तयार आहेत स्वतःवर काम करण्यासाठी? येस, एनीवन? येस, येस. कोण कोण तयार करा, कोण कोण तयार आहात ऍक्टिव्हिटी करायसाठी माझ्यासोबत? मी सोबत आहे, तुम्ही स्वतः आहात माझ्या.
यस, ऍक्टिव्हिटी काही आहे आणि ऍक्टिव्हिटी करत असताना स्वतःला आधी प्राधान्य द्यायचे. स्वतःला का- की मी जोपर्यंत सांगितलं तुमच्या लाईफमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तर तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला कोणाला महत्व द्यायचं आहे? कोणाला महत्व द्यायचं आहे? स्वतःला. आणि आधी स्वतः, त्यानंतर ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलाय त्यांचा, त्यानंतर ज्या पतीसोबत, ज्या याच्यासोबत, ज्या नवऱ्यास आपण संसार केला त्या व्यक्तीला थर्ड वर ठेवायचं आहे. म्हणजेच काय, की आपण त्यांना तर जीवनसाथी आहेच, पण आपली तब्येत चांगली असली तर आपलं जीवनसाथी पण चांगलं असणार. आता मला एवढंच म्हणायचं आहे, की आजच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आपण जगत असताना आपण आपल्या पतीसोबत सुसंवाद साधायचा की विसंवाद साधायचा, म्हणजे सहभावनापूर्वक जीवन जगायचं की भांडण जगायचं. एक मिनिट त्यांनी प्लीज माईक बंद करा, कारण की खूप डिस्टर्बन्स होत आहे. खूप डिस्टर्बन्स आहे, त्यांचं माईक बंद करा. आणि हा येस. तर काय होत असतं की सहभावनापूर्वक जीवन जगायचं आहे. आता मी तुमचं 2 मिनिटासाठी वेळ घेणार आहे आणि एक स्टोरी सांगणार आहे. उद्देशाला आपण बघूया, आपण मेडिटेशन कसं घ्यायचं. स्टोरी अगदी छोटीशी आहे. अशी स्टोरी आहे की त्याच्याने मन खरंच जाते. ही स्टोरी आहे माझ्यासारख्या एका स्त्रीची. तिच्या जीवनात तिचे सासरे होते. तिचे सासरे होते, काय झालं होतं त्याचं. काय झालं होतं, ते भिंतीला हात टेकत बाहेर जायला लागले. त्यांनी जेव्हा बाहेर त्यांच्या हाताचे ठसे त्या भिंतीला उमटले. भिंतीला उमटले. ती स्त्री म्हणाली, ती बाई म्हणाली, आपल्या नवऱ्याला म्हणाली, की तुमच्या बाळाला काठी दिली आहे. त्यांनी काठी टेकत बाहेर जायचं. माझ्या भिंतीला पेंटिंग केलं आहे. तिथे संपूर्ण तुमच्या वडिलांचे हाताचे ठसे उमटलेले आहे. आणि ते वाक्य ऐकून जो म्हातारा माणूस होता, जे आजोबा होते, त्यांना खूप बेकार वाटलं. सायंकाळी मुलगा घरी आला. मुलांनी वडिलांना म्हटलं, की बाबा तुम्ही बाहेर येत असताना भिंतीला हात नको जा, काठी टेकत जा, किंवा तुम्हाला काही पाहिजे असल्यास तुम्ही आपल्या रूम मध्ये बसा, तुम्हाला सगळं मिळेल. ही गोष्ट जेव्हा बाबाला त्या मुलाने म्हटलं, त्यांना खूप दुःख झालं. गेले 15 दिवस ते आजोबा घरी आणि 15 दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्यांनी साफसफाई करायसाठी निघाले, पेंटिंग करायसाठी निघाले, त्यांच्या नातवाने म्हटलं, माझ्या आजोबाचे ठसे जे आहे ते ठसे तसेच राहिले पाहिजे, तिथे अजिबात सगळी मारली पाहिजे. मग त्या पेंटरने केलं, आजूबाजूला छान ड्रॉइंग केली आणि आजोबाचे ठसे तसेच ठेवले. कालांतराने जो छोटा मुलगा होता तो मोठा झाला, त्याला बाळ झालं, त्याला एक मुलगी झाली. आणि त्या मुलीने आपल्या शाळेमध्ये मॅडमनी सांगितलं होतं की प्रोजेक्ट होतं काहीतरी, तुम्ही चित्र काढून आणा. त्या मुलीने त्या आजोबाच्या ठस्याचा फोटो काढला आणि ते प्रोजेक्ट आपल्या शाळेमध्ये नेलं आणि तिचा फर्स्ट नंबर आला. आणि तिने आजोबाला त्यांना दाखवलं की आजोबा हे तुमच्या वडिलांचे ठसे. आज ते असे पाहून त्या व्यक्तीला खूप दुःख झालं की मी कदाचित माझ्या वडिलांना बोललो नसतो तर कदाचित आज वडील राहिले असते आणि त्यांच्या आठवणी ते फक्त ठसे राहून गेले. म्हणून म्हणते सगळ्यांना, सहभावनातून जीवन जगा. जीवन आहे, जीवनामध्ये समस्या आहे, पण त्या समस्यावर पण उपाय पण आहे. आपण उपाय सोडला तर समस्या राहील आणि उपाय सुटून जातील. म्हणून उपाय आहे आणि उपायावर आपल्याला मार्ग सापडेल. सहभावनापूर्वक जीवन जगा आणि आपल्यासोबत रेखी आहे, रेखी आपलं खूप चांगलंच करणार आहे. ह्या सेशनमध्ये सगळ्यांनी आलात आणि आता मी मेडिटेशन केलं आहे 7 चक्राचं. सर्वांनी पाणी प्यायचं आहे. सर्वांनी तयार राहा आणि आता जसं नेहमी म्हणते, पाण्याची बॉटल आपल्याजवळ असायला पाहिजे. ज्यांनी पाणी नसेल आणलं त्यांनी पाण्याची बॉटल आणा आणि पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर पाण्याला चार्ज करायचं आहे. स्वतःची आभारी आहे. मी ह्या ब्रह्मांडाचे आभारी आहे. ह्या ब्रह्मांडाचे आभारी आहे. मी ह्या दिव्य रेखीसाठी आभारी आहे. मी ह्या पाण्याची आभारी आहे. थँक यू सो मच.
थँक्यू, 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 थँक्यू. आणि पाणी घ्यायचं. येस, सर्वांनी तयार करायचंय आताच्या मेडिटेशनसाठी. अगदी सरळ बसा, पाठीचं कणा ताठ, चष्मा करून ठेवा. 2 मिनिटासाठी मी पण दिसणार नाही, मी पण मेडिटेशनला बसणार. पाठीचा कणा ताठ, अगदी सरळ बसायचं आहे. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास हा आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास हा आपल्यातील संपूर्ण नकारात्मक भावना दूर करणार आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास हे शरीर, मन, 7 चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना दूर करणार आहे. येणारा प्रत्येक श्वास, आपल्या श्वासाकडे बघायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वासाकडे बघायचं आहे. प्रत्येक श्वासाकडे संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. आपल्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत बघायचं आहे. आपल्या डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत स्वतःला बघायचं आहे. आपण आता आपल्या 7 चक्र आणि 7 चक्रावर जिथे जिथे मी हात ठेवायला सांगते त्या प्रत्येक चक्रावर तुम्हाला हात ठेवायचा आहे. दोन्ही हात एकमेकाला घासून घ्या आणि प्रत्येक चक्रावर जसं जसं मी हात सांगते तसं तुम्हाला हात ठेवायचा आहे. पहिल्यांदा तुम्हाला ठेवायचंय आपला हात रूट चक्रावर ठेवायचा आहे. रूट चक्र, ज्या चक्रामधून आपलं नाभीच्या खाली म्हणजेच जिथे आपलं गर्भाशय, अंडाशय आहे त्या दोन्ही भागी आपलं रूट चक्र असते. त्या रूट चक्रावर हात ठेवायचा आहे आणि रूट चक्रावर हात ठेवत असताना संपूर्ण लक्ष रूट चक्राकडे केंद्रित करायचं आहे. रूट चक्राकडे केंद्रित करायचं आहे. हा रूट चक्र जिथे आपलं संपूर्ण सविता हात समोर ठेवायचे, पाठीमागे नाही ठेवायचे. दोन्ही हात आपल्या रूट चक्रावर ठेवायचे. रूट चक्रावर ठेवा दोन्ही हात. येस, रूट चक्रावर ठेवा आणि फील करा की तिथे एक एनर्जी पोहोचत आहे. येस, 7 चक्रावर आपली एनर्जी पोहोचत आहे. ही एनर्जी तुमच्या 7 चक्रापर्यंत पोहोचत आहे. जो चक्र आहे ते मूलाधार चक्र. त्या मूलाधार चक्रापर्यंत एक व्हाईट कलरची एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही एनर्जी आता स्वादिष्टान चक्र म्हणजेच नाभीच्या वरती स्वादिष्टान चक्रामध्ये वर तुम्हाला हात ठेवायचा आहे. स्वादिष्टान चक्रावर तुम्हाला हात ठेवायचा आहे. स्वादिष्टान चक्रापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे. ही ऊर्जा संपूर्णपणे पोहोचत आहे. संपूर्णपणे पोहोचत आहे. संपूर्णपणे पोहोचत आहे. ही ऊर्जा तुम्हाला एक पॉझिटिव्ह एनर्जी देत आहे. तुम्हाला तिथे ऑरेंज कलरचे जे चक्र आहे तिथे तुम्हाला ऑरेंज कलरचं चक्र फिरताना दिसत असेल. फील करा, ते फील करा. त्यानंतर आपला हात मणिपूर चक्रापर्यंत न्यायचा आहे. मणिपूर चक्र नाभीच्या 3 बोटावरती मणिपूर चक्रावर आपला हात ठेवायचा आहे. मणिपूर चक्र हे भौतिक जीवनाशी संबंधित आहे. मणिपूर चक्र हे भौतिक जीवनाशी संबंधित आहे. आपल्याला घर, गाडी, पैसा, नातेवाईक हे सर्व पाहिजे असतात. हे आपलं मणिपूर चक्राशी संबंधित आहे. फील करा ती एनर्जी.
तुमच्या त्या मणिपूर चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. आपलं आता लक्ष हृदय चक्र म्हणजे हार्ट चक्राकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष हार्ट चक्राकडे न्यायचं आहे. हार्ट चक्राकडे न्यायचं आहे. त्याचा रंग आहे आकाशी. त्याचा रंग आहे आकाशी. त्याचा रंग आहे हिरवा. त्याचा रंग आहे हिरवा. आणि आपलं हार्ट चक्रापर्यंत आपल्याला स्वतःचं लक्ष केंद्रित करायचं आहे. आता आपले हात, दोन्ही हात आपले थ्रोट चक्रावर ठेवायचं आहे. थ्रोट हार्ट चक्रावर ठेवायचं आहे. हार्ट चक्रावर आपला हात ठेवायचा आहे. हार्ट चक्र म्हणजेच विशुद्ध चक्र, जिथे आपलं हृदय आहे. त्या हृदयामध्ये किती वर्षापासून आपण लोकांना बसवलेलं आहे, पण स्वतःलाच पाहिलं नाही ते हार्ट चक्र. इतरांना जागा दिली, पण स्वतःच्या हृदयात स्वतःला जागा दिली नाही तो हार्ट चक्र. त्याला एनर्जी द्यायची आहे. त्याला एनर्जी द्यायची आहे. त्याचा रंग आहे फिक्कट आकाशी. त्याचा रंग आहे फिक्कट आकाशी. त्यानंतर आपलं विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र म्हणजेच आपलं थ्रोट चक्र. थ्रोट चक्रावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. दोन्ही हात थ्रोट चक्रावर ठेवायचे आहे. दोन्ही हात थ्रोट चक्रावर ठेवायचे आहे. हाच थ्रोट चक्र ज्याच्याने आपण बोलतोय, आपला आवाज, स्वर जिथून येतोय, जिथे आपल्या असंख्य भावना दडलेल्या आहेत, असंख्य भावना ज्या आपण लोकांना बोलत नाही पण आपल्या मनात ठेवतो, तेच आपलं विशुद्ध चक्र म्हणजेच आपलं थ्रोट चक्र. आता आपलं संपूर्ण लक्ष आज्ञा चक्रावर न्यायचं आहे. आपलं आज्ञा चक्र म्हणजेच आपलं थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र, थर्ड आय चक्रावर आपला एक हात मागे आणि एक हात पुढे. दोन्ही हात ठेवायचे नाही. एक हात मागे आणि एक हात पुढे. येस, एक हात मागे, डोक्यावर नाही ठेवायचं छायताई, पाठीमागे. पाठीमागे आणि पाठीमागे ठेव हात. डोक्याला आपला टाळूचा भाग, मागचा भाग आणि तिथे ठेवायचा आहे. येस, खालचं आज्ञा चक्र तिथे ठेव आणि मागे ठेव. येस, तिथे हात ठेवायचा आहे. बघा, आपला आज्ञा चक्रावर आपला हात ठेवायचा आहे. आपल्या आज्ञा चक्रावर हात ठेवायचा आहे. दोन्ही भुवयाच्या मधलं चक्र म्हणजे आज्ञा चक्र, जिथे आपल्याला एक प्रकाश जाणवतोय. एक हलकासा प्रकाश जाणवत आहे. हलकासा प्रकाश जाणवत आहे. त्याचा रंग आहे व्हायोलेट कलरचा आहे. त्याचा रंग डार्क निळा असा आहे. त्यानंतर आपलं लक्ष सहस्त्रार चक्र वर ठेवायचं आहे. आपलं टाळूवर आपले दोन्ही हात द्यायचे अशा वरती आणि एनर्जी द्यायची आहे. दोन्ही हात वरती न्या, ब्लॉकेज नाही करायचे. दोन्ही हात वरती न्या आणि दोन्ही हात वरती न्या आणि आपल्या तिथे ठेवायचं आहे. दोन्ही हात तिथे ठेवायचे आहे. दोन्ही हात तिथे ठेवायचे आहे आणि एनर्जीचा फ्लो तिथून वाहत आहे. बघा, संपूर्ण एनर्जी, एक व्हाईट कलरचा प्रकाश, त्या संपूर्ण एनर्जी सातही चक्रामध्ये प्रवेश करत आहे. सातही चक्रामध्ये ती प्रवेश करत आहे. आपण पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. पूर्णपणे स्वच्छ झाला आहे. पूर्णपणे झाला आहे आणि संपूर्ण एका संपूर्ण आपलं डोळे, आपले गाल, संपूर्ण आपल्या चक्रावर ठेवायचं आहे. पाठीमागे सुद्धा न्यायचे आहे. आपले हात आपल्या कमरेवर जिथे कुठे दुखत आहे त्या दुखावर आपल्या हात ठेवायचा आहे. त्या दुखण्यावर हात ठेवायचे आहे आणि संपूर्ण चक्रांना, संपूर्ण शरीराला थँक्यू. थँक्यू, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. रिलॅक्स, 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 रिलॅक्स. वाक्य मस्त हो, मस्त हो, सदस्त हो.
मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, जबरदस्त हूँ, मस्त हूँ. थँक यू गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. हे ईश्वरा, मी तुझी कृतज्ञ आहे. आजपर्यंत कृतज्ञ आहे. आजपर्यंत मला जे हवंय ते दिलं त्याकरता. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू myself. I love you myself. Yes, I love you. I love you myself. I love myself. Yes.